आमदार संग्राम जगताप यांचा धडाका। पोलिसांसाठी 320 नवीन फ्लॅट, 115 कोटींची ऐतिहासिक मंजुरी। संग्राम भैयांनी पुन्हा दाखवली ताकद, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोठी भेट। अहिल्यानगरच्या पोलीस वसाहतीची दयनीय अवस्था पाहून आमदार संग्राम जगताप यांनी हा प्रश्न थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत नेला आणि अखेर तब्बल 115 कोटींचा निधी मंजूर करून घेतला। 2023 पासून सातत्यानं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत त्यांनी 320 नवीन फ्लॅट उभारण्यास मंजुरी मिळवली। महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाने अधिकृत वर्क ऑर्डर काढली असून लवकरच नवीन वसाहत उभी राहणार आहे। संग्राम भैयांच्या अथक प्रयत्नांमुळे पोलीस कर्मचाऱ्यांना आता नवीन, सुरक्षित आणि आधुनिक घरं मिळणार आहेत। तशीच चर्चा पोलीस दलात सुरू आहे। या निर्णयामुळे पोलीस अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे। याच्यामध्ये बरेच वर्ष याचा पाठपुरावा आमच्या वतीनं सुरू होता। सन 1917 मध्ये ही पोलीस वसाहत या ठिकाणी उभा राहिली। इंग्रजांच्या काळामध्ये, ब्रिटिश काळामध्ये ही उभा राहिली होती आणि त्याचा सातत्याने आमच्या पोलीस कर्मचारी परिवार असतील, त्यांचे बांधव असतील, यांच्या वतीने पाठपुरावा चालू होता की आता राज्य सरकारने याचं कुठेतरी पुनर्बांधणी केली पाहिजे आणि त्याच्याकरता काही अनेक वेळेला पाठपुरावा केला। पण 2021-22 पासून याला प्रस्ताव तत्कालीन पोलीस अधीक्षक साहेबांनी प्रस्ताव बनवला। याची मान्यता नाशिकला गेली, नाशिकवरनं DG ऑफिसला गेली। अशा वेगवेगळ्या मान्यता मिळत तो प्रस्ताव राज्य सरकारच्या दरबारी पोहोचला आणि त्याचा पाठपुरावा करण्याचं काम 2022 पासून आम्ही सातत्याने केलं आणि आज कुठेतरी त्याला मुहूर्त हा महायुती सरकारच्या माध्यमातून मिळालेला आहे। निश्चित महायुती सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, जनतेचं सरकार आहे, महाराष्ट्राच्या हिताचं सरकार आहे आणि म्हणून कुठेतरी आज हे संपूर्ण काम आज आपल्याला मार्गी लायला पाहायला मिळतंय। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर तालुका स्तरावरती असे पोलिसांचे घरकुल झालेले होते की जिथे पोलीस वसाहत तयार झालेले आहेत, पण शहर हे जिल्ह्याचं ठिकाण असताना देखील हा कुठेतरी अभाव आपल्याकडे पाहायला मिळत होता। तिथे दुर्दैवी प्रकार देखील काही 2019 मध्ये घडले, त्याच्या अगोदरही घडलेले आहेत। त्यामुळे पोलिसांना कुठेतरी हे सातत्याने राज्याचं संरक्षण करण्याचं काम हे पोलीस दल करत असतं, पण त्यांनाच कुठेतरी कुटुंबाला वाटायचं की आपली व्यवस्था होत नाही, शासन आपल्याकडे लक्ष देत नाही, असं देखील अनेक वेळा पोलिसांच्या कुटुंबामध्ये दबक्या आवाजामध्ये चर्चा या आमच्यासारख्याला देखील ऐकायला मिळायची आणि त्याचा पाठपुरावा करण्याचं काम हे आज आपल्याला झालेलं पाहायला मिळतंय। याच्यामध्ये योगदान आत्ताचे असणारे तत्कालीन पोलीस अधीक्षक असतील, आत्ताचे ओलासाहेब असतील, याच्यामध्ये पालकमंत्री विखे साहेब असतील, अजितदादा आणि विशेष करून या ठिकाणी गृहमंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या सगळ्यांचं योगदान या संपूर्ण कामामध्ये लागलेलं आहे। त्यामुळे राज्य सरकारचे, आमच्या अहिल्यानगरच्या वतीनं, अहिल्यानगरच्या पोलीस बांधवांच्या वतीनं मी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो।